भारतीय जनता पक्षाचे चंद्रपूर महानगराचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर गुलवाडे कार्यक्रमाबद्दल मनोगत व्यक्त करतील. भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर आणि भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने जय भाजपा भारतीय राजनीतीचे शिल्पकार, शिखर पुरुष, पूर्व प्रधानमंत्री, करोडो भाजपा कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान, आम्हा सर्वांचे पथप्रदर्शक, भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारीजी वाजपेयी यांची जयंती, या जयंती दिनानिमित्त त्यांना कोटी कोटी नमन, विनम्र अभिवादन. आज या अटल पर्वाच्या संबंधित जो विषय भारतीय जनता युवा मोर्चाने घेतलेला आहे आणि तो निरंतर चालणार आहे, आणि तो म्हणजे आदरणीय श्रद्धेय अटलजी यांच्याबद्दल, यांच्या जीवन चरित्राबद्दल सर्वांना माहिती व्हावी. हे असं एक व्यक्तिमत्व होतं भारतीय राजकारणामध्ये. उत्तम वक्ता होते, उत्तम संसदपटू होते, उत्तम राजकारणी होते, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वांचे प्रश्न समस्यांची जाणीव असणारे असे नेते होते. अटलजींच्याबद्दल आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण प्रामुख्याने दोन गोष्टी मला ज्या सांगाव्याशा वाटतात त्या म्हणजे अटलजींनी तब्बल 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तर 12 वेळा लोकसभेमध्ये आपलं प्रतिनिधित्व केलेलं आहे, भारतीय जनतेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. बरं, या 12 वेळामध्ये जेव्हा प्रतिनिधित्व केलं तेव्हा एकाच लोकसभेच्या क्षेत्रातून नव्हे, 2 नव्हे, 4 राज्यातून लोकसभेचं प्रतिनिधित्व करणारे ते भारतामधील एकमेव राजकारणी होते. म्हणजे पहा किती त्यांचं उत्तुंग असं. आज त्यांच्याबद्दल आपण जेव्हा विचार करतो म्हणजे त्यांची लोकप्रियता केवढी होती पहा. ते पोखरणचा विषय असो, तो राजकारणाचा विषय असो, तो समाजसेवेचा विषय असो, तो आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विषय असो, जेव्हा जेव्हा अटलजींनी काम केलं तेव्हा तेव्हा त्यांनी भारत देशाचा झेंडा हा अटकेपार नेला. आणि दुसरी गोष्ट या बाबतीत सांगावीशी वाटते, 1977 साली प्रधानमंत्री मोरारजी देसाई होते, तेव्हा विदेश मंत्री कोण होते? अटलजी होते. आणि अटलजी जेव्हा संयुक्त राष्ट्रसंघामध्ये गेले तर संयुक्त राष्ट्रसंघात सर्वात जे कोणी भाषण हिंदीमध्ये दिलं असेल ते म्हणजे कोण होते? तर अटलजी यांनी हिंदीमध्ये भाषण दिलं होतं. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, असे बरेचसे पैलू आहेत जे आपल्याला लक्षात येण्यासारखे आहेत, आपल्या मनात ठेवण्यासारखे आहेत, आणि त्याचं आचरण आपल्याला करायचं आहे. हे आचरण करत असताना भारतीय जनता युवा मोर्चाच्या सगळ्या सक्रिय सदस्यांना सांगू इच्छितो की आपल्याला पुढे येणारे जितके काही संकट असतील त्या संकटावर मात करायची असेल तर आपल्याला यांचा आदर्श समोर ठेवावाच लागणार आहे, श्रद्धेय अटलजींचा. हा आदर्श आपल्या समोर नेणारा आहे, हा आदर्श आपल्याला आचरणात आणण्यासारखा आहे. आणि आपण समजा हा आदर्श समोर ठेवला तर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आणि सगळ्या ज्या आघाड्या आहेत त्या भारतीय जनता पार्टी महानगराच्या सोबत सगळे लोक पुढे येतील आणि आपलं नाव मोठं करतील. आणि पर्यायाने या ठिकाणी भाजपचं नाव मोठं होईल, पर्यायाने या ठिकाणी सुधीर भाऊंचं नाव मोठं होईल, हंसराज भैयांचं नाव मोठं होणार आहे. म्हणूनच म्हणतात ना, समस्या ना संकट यारो फिर क्या मजा है जीने में, ना समस्या ना संकट यारो फिर क्या मजा है जीने में, कई तूफान थम जाएंगे अगर लक्ष्य हो इस सीने में. तपस्या और मेहनत की सही से अगर लिखे कई पन्ने अधूरे नहीं होते, और मेहनत दर मेहनत करने वालों के सपने कभी अधूरे नहीं रहते.
अटल बिहारी वाजपेयी उत्तुंग व्यक्तिमत्व थे, कवि मन के थे, जिभा में सरस्वती विराजमान थी, धाराओं में बात करते थे। 29 दिन छोटे आयु का कोमल, एक निरागस, एक छोटा सा बच्चा केवल राष्ट्रभक्ति के लिए, राष्ट्र के लिए 29 दिन तक जेल में रहा, वो अटल बिहारी वाजपेयी। मेरे भाषण का समारोह अटल जी की एक छोटी सी कविता से करूंगा और मैं कार्यकर्ता से निवेदन करता हूं, कविता केवल कविता करके न सुने, कविता का भावार्थ समझे। अटल जी कहते हैं, जूझने का मेरा इरादा ना था, मोड़ पर मिलेंगी इसका वादा ना था। जूझने का मेरा इरादा ना था, मोड़ पर मिलेगी इसका वादा ना था। रास्ता रोककर खड़ी हो गई, यूं लगा जिंदगी से बड़ी हो गई। जूझने का मेरा इरादा ना था, मोड़ पर मिलेंगी इसका वादा ना था। रास्ता रोककर खड़ी हो गई, यूं लगा जिंदगी से बड़ी हो गई। मौत की उम्र ही क्या है? मौत की उम्र ही क्या है? 2 पल भी नहीं। मौत की उम्र ही क्या है? 2 पल भी नहीं। जिंदगी सिलसिला आज कल की नहीं। मैं जी भर जिया मैं मन से मरूं, मैं जी भर जिया मैं मन से मरूं, लौट कर आऊंगा कुछ से क्यों डरूं। फिर मौत को अटल जी कहते हैं, तू दबे पाओ चोरी छिपे से ना। अटल जी मौत को कहते हैं, तू दबे पाओ चोरी छिपे से ना, सामने से वार कर फिर मुझे आजमा। सामने से वार कर फिर मुझे आजमा। मौत से बेखबर जिंदगी का सफर, मौत से बेखबर जिंदगी का सफर। शाम हर सुरमई, रात बंसी का स्वर। बात ऐसी नहीं कि कोई गमी नहीं, बात ऐसी नहीं कि कोई गमी नहीं। दर्द अपने पर आए कुछ कमी नहीं। प्यार पराये से मुझको मिला, प्यार पराये से मुझको मिला, ना अपनों से है कोई गिला। प्यार पराये से मुझको मिला, ना अपनों से है कोई गिला। हर चुनौती से 2 हाथ मैंने किए, हर चुनौती से 2 हाथ मैंने किए। आंधियों में जलाए मैंने बूझते हुए दिए। आज झंझोरता, आज झकझोरता तेज तूफान है, नाव भंवरों की बाहों में मेहमान है। पार पाने का कायम मगर हौसला, देख तेवर तूफा का तेवरी तन गई। मौत से ठन गई, मौत से ठन गई, मौत से ठन गई। अटल बिहारी वाजपेयी। विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आणि विद्यमान आमदार तथा चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे अर्थमंत्री, माजी अर्थमंत्री आदरणीय सुधीर मुनगंटीवार यांनी आपलं उद्बोधन करतील अशी मी त्यांना विनंती करतो। या पक्षात येताना आपला पहिला नारा असतो भारत माता की जय, आणि तेव्हा दुसरा नारा असायचा अंधेरे में एक चिंगारी अटल बिहारी अटल बिहारी। आणि सारं राजकारण, सारे कार्यकर्ते, या साऱ्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारं नेतृत्व, ऊर्जा देणारं केंद्र म्हणजे अटल बिहारी वाजपेयी। आणि अटल बिहारी वाजपेयीच्या बाजूला मी बसलो आहे। अटल बिहारी वाजपेयी जी सांगते कि इसको भाषण देने दो, मनात धास्ती होती, देने दो तो खड़े हो जाओ। घाबरत घाबरत 3 मिनिटाचं भाषण दिलं, पण मोठ्या माणसाचा खरा परिचय तिथंच होतो की त्यांचं भाषण तर 10,000 पट न 1,00,000 पट माझ्या भाषणापेक्षा त्यांचं उत्तुंग भाषण। पण कार्यकर्ता घडवायचा असेल तर त्या कार्यकर्त्याच्या पाठीवर प्रेमाची शाबासकी देण्याचं काम हे अटल बिहारी वाजपेयीच्या स्वभावात होतं। आता माननीय श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींना जेव्हा पत्रकारांनी प्रश्न केला तेव्हा
त्याचं उत्तर ते देत बसले नाही. ते फक्त एवढंच म्हणाले, क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भयभीत में, कर्तव्य पथ पर जो मिला यह भी सही वह भी सही, वरदान नहीं मांगूंगा हो कुछ पर हार नहीं मानूंगा, आणि परत गेले. मग कधी कधी वाटतं की त्यांना राजकीय भविष्यवाणी किती मोठी असेल. 84 मध्ये 2चे आज 303 झालेत आणि ज्यांचे 403 होते ते 2014 मध्ये 44 वर आले. प्रश्न विजयाचा पराभवाचा नाही. कारण मी त्यांची ही कविता यासाठी अनेकदा वाचली होती. 89 मध्ये पराभूत झालो, 91 मध्ये पराभूत झालो, पण किंचित नाही भयभीतमय. मग युवा मोर्चाचा कार्यकर्ता म्हणून आपण जेव्हा या पक्षाचं काम करतो तेव्हा निवडणुकीचा विजय पराभव आपल्या लक्ष्य उद्दिष्टावर कोणताही परिणाम करता कामा नये. अनेकदा काही कार्यकर्ते पराभूत झाल्यानंतर चगबिचग होतात, मानसिक दृष्टिकोनातून खचतात. मग श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींच्या जयंती निमित्ताने आपला हा संकल्प आपण केला पाहिजे की विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं नाही. कारण शेवटी आपण पदासाठी काम करत नाही. श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींनी आपल्या कार्यकर्त्यांना तोच संदेश दिला की भारत सिर्फ एक जमीन का टुकड़ा नहीं, जीता जागता राष्ट्र पुरुष है, यह चंदन की भूमि है, अभिनंदन की भूमि है, इसका कंकर कंकर शंकर है, इसका बिंदु बिंदु गंगा जल है. हम जिएंगे तो इसके लिए, मरेंगे तो इसके लिए. अटल बिहारी त्या काळामध्ये हे सरकार चालवलं, जनहितासाठी चालवलं. आणि हे सरकार चालवत असताना संघटनेला मात्र ते मंत्र देत होते की जीवन को शत शत आहुति में जलना होगा गलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. आता कविता म्हणून आपण पाहायचं की वास्तविक आपल्या युवा मोर्चा कार्यकर्ता म्हणून ही कविता जगायची, कविता वाचायची की कविता जगायची. या जयंतीच्या निमित्ताने आपल्या अंतर्मनामध्ये हे जे द्वंद्व आहे ते संपलं पाहिजे. कविता वाचायची नाहीये, कदम मिलाकर चलना होगा. या शहरामध्ये काम करत असताना मग भाजपचा कार्यकर्ता असेल, युवा मोर्चाचा पदाधिकारी असेल, महिला मोर्चाचा कार्यकर्ता पदाधिकारी असेल, ही कविता आपल्याला जगायची आहे. हा परिवार आहे आणि या परिवारामध्ये आम्ही तुम्ही सर्वजण एकत्र येऊन आमचं एक गोत्र आहे, भारत माता. आणि मग अशा दृष्टीने आपल्याला या जयंतीच्या निमित्ताने एकत्रित आलो असताना हा संकल्प आणि मग या संकल्पामध्ये कदम मिलाकर चलना होगा हे वाक्य अंमलात आणायचं असेल तर मग अटलजीची दुसरी कविता आपल्याला तो मार्ग दाखवतो. तो म्हणजे छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता. छोट्या मनाने पक्षाचं कार्य करणारा मोठा होऊ शकत नाही आणि पराभूत भंग पावलेला मनाने काम केलेला पक्षाला खडा नाही कर सकता. आणि म्हणून युवा मोर्चा म्हणून या शक्तीने या शहरामध्ये आपल्या सर्वांना एकत्र येऊन कार्य करायचं आहे. छोटे मन से कोई बडा नहीं होता हे ऐकायला बरं वाटतं, पण आपलं मन मोठं करण्याचा प्रयत्न मात्र आपल्या हातून दुर्दैवाने होत नाही. भारतीय जनता पार्टी मोठी झाली, सत्तेत आली, पण सत्तेत आल्यानंतरचा आनंद जो हवा आहे तो जर कमी होत असेल तर या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना पुन्हा एकदा चिंतन करण्याची आवश्यकता आहे की पार्टी एक परिवार आहे. ही जी भावना आहे, आपण काही निवडणूक जिंकण्याचं मशीन होता कामा नये. अनेकदा काही राजकीय पक्ष निवडणूक जिंकण्याचं मशीन होतात, कारण तेव्हा 1970च्या दशकामध्ये असं म्हटलं जायचं, कारण तेव्हा जिथं बघावं तिथं काँग्रेस, आणि तेव्हा प्रत्येक पक्षाचं वर्णन केलं जायचं. सत्तेच्या खुर्चीवाल्यांची काँग्रेस, पूजा अर्चा करणाऱ्यांची जनसंघ, काहीही काम न करता रिकामचोट चर्चा करणाऱ्यांची समाजवादी,
आणि काही मुद्दा घेतला की आंदोलन करण्यावाल्यांची कम्युनिस्ट पार्टी, असं चित्र होतं. आता हे चित्र बदलवायचं. सत्ता काँग्रेसची जात नाही, समाजवाद्यांची फक्त चर्चा व्हायची. काही राज्यामध्ये समाजवाद्यांना बरं यश यायचं, पण समाजवादी पार्टीबद्दल एकमत कधीच असायचं नाही. समाजवादी पार्टीबद्दल नेहमी असं म्हटलं जायचं की 6 समाजवादी पदाधिकारी एकत्र आले तर यांचे 7 गट होतात. कारण जेव्हा 6 एकत्र येतात तेव्हा प्रत्येकाचा स्वतंत्र विचार असतो, आणि जनसंघ वागा दिसला तर मात्र हे 6 एक होतात आणि यांचा 7वा गट तयार होतो. तिथून मार्ग काढत अडवाणी, अटलजी, पूजा अर्चावाल्यांची जनसंघ ही आज जनतेची भारतीय जनता पार्टी करण्याचं काम संकट समयी अटलजींनी केलं. मग आज आपण जयंती साजरी करताना इथून संकल्प करू शकतो की अटलजींना खरी आदरांजली काय, तर त्यांच्या विचाराचा विजय, त्यांच्या मार्गावर चालणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज. युवा मोर्चाने हा संकल्प घेतला पाहिजे की नाविन्यपूर्ण कार्यक्रमाच्या माध्यमातून, नाविन्यपूर्ण सेवाभावी उपक्रमाच्या माध्यमातून आमचं एखादं स्थान लोकसभेत कमी असेल, विधानसभेत कमी असेल, पण जनतेच्या हृदयात मात्र युवा मोर्चा आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या पराक्रमातून तिथं फक्त एकाच पक्षाला जागा असावी, ती म्हणजे भारतीय जनता पार्टी. आणि चंद्रपुरातला युवा मोर्चा हा महाराष्ट्रातला सर्वात कार्यक्षम युवा मोर्चा करण्याचा संकल्प आजच्या दिवशी आपण घ्यावा. मीही तुमच्या सोबत आहे, पूर्ण शक्तीने सोबत आहे. मलाही वाटतं की माझ्या शहराचा, माझ्या जिल्ह्याचा युवा मोर्चा हा इतरांना हेवा वाटावा असा व्हावा. माझा युवा मोर्चा हा सत्यासाठी लढणाऱ्यांचा व्हावा. माझा युवा मोर्चा हा जनहितासाठी संघर्ष करणाऱ्यांचा व्हावा. माझा युवा मोर्चा एखादा आजारी असेल, बिमार असेल, रक्ताची आवश्यकता असेल तर काही मिनिटात त्याला रक्त देऊन आपल्या रक्ताने जिंकणारा युवा शक्तीचा बुलंद आवाज व्हावा, ही अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा ख्रिसमसच्या शुभकामना देतो. श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीचा जन्म ख्रिसमसच्या दिवशी जागा, म्हणजे तिकडे ख्रिसमस साजरा करण्यात येत होता आणि इकडे ख्रिसमसच्या मंत्राचा अंमल करणारा नेता जन्माला येत होता. आणि त्या नेत्याचं नाव अटल बिहारी वाजपेयी, ज्याच्यामध्ये प्रेमाचा सागर होता, सेवेचा भाव होता. तोच सेवेचा भाव घेऊन आपल्याला पुन्हा भारतीय जनता पार्टीला या शहरामध्ये जनाजनाच्या मनामनापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करावं, यासाठी मी शुभकामना देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.